श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 1 डिसेंबर. हा आपण जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करत असतो. आजकाल बऱ्याच आजारांचं आपण नाव ऐकत असतो आणि त्यात कॅन्सर आणि एड्स हे असे आजार आहे की यांचं नाव ऐकताच घाबरायला होतं. श्रोते हो, या HIV एड्स बद्दल बरेच गैरसमज असतात. मुळातच HIV एड्स बाधित व्यक्तींकडे वेगळ्याच नजरेने बघितलं जातं. HIV बाधित व्यक्तींचं जीवन सोपं नसतं. या आजारामुळे त्यांचं शरीर आणि मन दोन्हीही होरपळून निघत जातं. 1 डिसेंबर हा आपण संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे एड्स दिन म्हणून साजरा करत असतो. हा उपक्रम या आजाराच्या तीव्रतेबाबत जनजागृती करण्यासाठी आहे. त्याशिवाय या दिवशी समाजातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न असतो. तर श्रोते हो, याच अनुषंगाने आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे डॉक्टर सायली तिवारी, वैद्यकीय शास्त्रज्ञ, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ICMR यांना. मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, आज आपण जागतिक एड्स दिन साजरा करतो आहोत. तर एड्स याची व्याख्या नेमकी काय सांगाल? तर एड्स या शब्दाचा फुल फॉर्म म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा ही मेडिकल टर्म आहे आणि हा एक रोगाचा प्रकार आहे. म्हणजे HIVचं इन्फेक्शन ज्यांना होतं त्याचे जेव्हा तीव्र लक्षण येतात किंवा तीव्र स्वरूपाचा जेव्हा तो आजार बळावतो, गंभीर होतो, तेव्हा त्याला एड्स म्हणतात. तर HIV जो आहे तो व्हायरस आहे ज्याचं शरीरात संक्रमण होतं आणि तो बरेच वर्ष जेव्हा तो व्हायरस सर्क्युलेशन शरीरात होत राहिलं की त्याचे जे लक्षणं होतात आणि जेव्हा ते तीव्र स्वरूपाचे होतात, आजार जेव्हा आणखीन स्ट्रॉंग होतो, बळावतो, तेव्हा त्याला एड्स हे नाव दिलं जातं. अच्छा. तर मॅडम, आज आपण हा दिवस साजरा करतो आहोत. तर आजच्या दिवसाची पार्श्वभूमी काय सांगाल आणि केव्हापासून हा आपण साजरा करतो आहोत? तर हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1987 मध्ये जेनेवा, स्वित्झर्लंड येथे झाली, जेव्हा जेम्स बन आणि थॉमस नेटर नावाचे 2 पब्लिक हेल्थ ऑफिशियल्स होते किंवा पब्लिक कम्युनिकेशन ऑफिसर्स होते. हा प्रस्ताव त्यांनी त्यांच्या सिनियर्सला दिला होता की आपण अशा प्रकारचं एक जनजागृती अभियान सारखं सुरू करूया आणि त्यामुळेच ह्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा मला वाटतं पहिला त्यांनी टेलिव्हिजन कार्यक्रम केला होता आणि त्यानंतर मग हळूहळू हे वाढवत गेलं. आणि मुख्य म्हणजे एड्सचा जो कार्यक्रम आहे तो जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ह्यांचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. म्हणजे जगभरात जे ते वेगळ्या वेगळ्या प्रोग्राम्सना सपोर्ट करतात त्यातला हा जो प्रोग्राम आहे एड्स दिवसाचा कार्यक्रम किंवा एड्स प्रोग्रामचा सपोर्ट हा अतिशय महत्वाचा आहे. अच्छा. तर मॅडम, आजच्या दिवसाचं महत्व काय सांगाल मॅडम? एड्स हा फार घातक आजार आहे असं म्हणण्यात येतं, तर काय सांगाल आपण? दिवसाचं महत्व तर कुठलाही दिवस आपण जेव्हा पाळतो किंवा साजरा करतो तर त्यातला मुख्य उद्देश हाच असतो की त्याविषयीची माहिती जनसामान्यांना मिळावी, सगळीकडे त्याचं ज्ञान मिळावं सगळ्यांना. म्हणजे बऱ्याचदा कुठल्या रोगांबद्दल भीती असते जी गैरसमजातून किंवा अज्ञानातून असू शकते. तर दिवस जेव्हा आपण साजरा करतो, पाळतो, तेव्हा त्याचं उद्दिष्ट हेच असतं की रोगाची जी वैज्ञानिक माहिती आहे, सायंटिफिक माहिती आहे, त्याचे लक्षणं आहेत, ते योग्य माहिती योग्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून. तर हो, म्हणजे जे आपल्याला भीती वाटते की एड्स हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे, तर एड्स मी जसं म्हटलं की हे जेव्हा रोग बळावतात आणि तीव्र लक्षणं उद्भवतात तेव्हा तो एड्स असतो आणि तो त्यासाठी बरेचदा सिरियस म्हणजे गंभीर परिणाम होऊ शकतात. परंतु HIV इन्फेक्शन ही त्याची पहिली स्टेज असते आणि त्या स्टेजला जर औषधं घेतल्या गेली तर बऱ्यापैकी एक कंट्रोल करू शकतो किंवा सामान्य जीवन आपण जगू शकतो असं म्हणता येईल. एड्स ही शेवटची पायरी असते त्या रोगाची. अच्छा. तर मॅडम, याचे काही प्रकार आहेत का? या संदर्भात काय सांगाल? हा, तर प्रकार म्हणजे HIV व्हायरसचे 2 प्रकार आहेत मुख्यतः आढळून येणारे, HIV-1 आणि HIV-2. त्यातल्या फारशा डिटेल्समध्ये जाण्याची गरज नाही, व्हायरल म्हणजे तो वेगळा विषय आहे. पण भारतामध्ये HIV-1 जास्त आढळून येतो आणि आफ्रिकेमध्ये HIV-2 नावाचा जो व्हायरस आहे तो जास्त आढळून येतो. परंतु हे व्हायरसचे प्रकार झाले. रोगाचं सर्वसामान्य जे प्रेझेंटेशन असतं, लक्षणं असतात, ती बाय अँड लार्ज सारखीच असतात, फक्त त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात. अच्छा. तर मॅडम, हे जे एड्स आहे हे होण्याचं नेमकं कारण काय सांगता येईल? तर एड्स HIV संक्रमण होण्याचे वेगळे वेगळे पाथवेज आहेत. मुख्यतः HIVचा जो प्रादुर्भाव होतो किंवा जे संक्रमण होतं तर ते शारीरिक संबंधांमधून होऊ शकतं
किंवा निडल शेअरिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एक कॉमन निडल एकाने वापरली दुसऱ्याने वापरली, त्यातून एचआयव्हीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, संक्रमण होऊ शकतं. तिसरं म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन मधून सुद्धा एचआयव्ही होण्याची शक्यता असते. चौथा प्रकार म्हणजे मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन, म्हणजे जर गर्भवती महिलेला एचआयव्ही असेल तर जन्म देताना तिच्या बाळाला तो एचआयव्ही होऊ शकतो, होण्याची शक्यता असते. अच्छा तर ट्रान्समिशन म्हणजे संक्रमण होण्याचे हे 4 प्रकार आहेत एचआयव्ही पसरण्याचे. अच्छा. तर मॅडम, एखाद्या व्यक्तीला जर एड्स झाला असेल, हे नेमकं कसं ओळखायचं? याच्यासाठी तपासण्या कोणत्या आहेत? तर पहिले तर मी करेक्ट करू इच्छिते की एड्स हा शेवटचा स्टेज आहे. एचआयव्ही असा झाला आहे किंवा नाही झालाय, पहिली स्टेज आपल्याला ती आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला पहिले जाणून घ्यायचंय की एचआयव्ही एखाद्या व्यक्तीला झाला आहे की नाही झाला. तर नो युअर स्टेटस, म्हणजे तुमचा एचआयव्हीचं स्टेटस काय आहे हे जाणून घ्यायचं. तर बरेचदा एचआयव्हीची टेस्टिंग ही क्लिनिकल सस्पिशन, म्हणजे जर डॉक्टरांना असं वाटलं की असे असे लक्षणं येत आहेत, ह्याला कदाचित एचआयव्ही असू शकतो, तर बरेचसे डायग्नोसिस त्याच्यातून होतात. त्याचे लक्षणं जनरल आहेत, म्हणजे सतत अशक्तपणा जाणवणं, अचानक खूप सिव्हिअर वेट लॉस होणं. सिव्हिअर म्हणजे तुमच्या वजनाच्या 10% पेक्षा जास्त वेट लॉस 1-2 महिन्यांमध्ये, म्हणजे सर्वसाधारण कमी वेळात जास्त वजन होत, अचानक कमी होतं, म्हणजे कुठल्याही कारणाशिवाय कमी होत आहे. सतत जुलाब होत आहेत, कंटिन्युअस क्रॉनिक, म्हणजे कितीतरी महिने चालू आहेत, वारंवार आजारी पडत आहेत, ताप येतोय किंवा असे विविध लक्षणं असतात, पण ती खूप जनरल लक्षणं आहेत. म्हणून यापैकी कुठलंही एक लक्षण आपल्याला आहे म्हणून एचआयव्ही झाला अशासाठी घाबरून जाण्याची गरज नाही आहे. पण जेव्हा हे लक्षणं एकत्रितरित्या येतात, एखाद्या पेशंटमध्ये प्रेझेंट करतात, तेव्हा तुमच्या डॉक्टरांच्या मनात येऊ शकतं की एक हे डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे हे आहे का, आणि तेव्हा ते तुम्हाला सांगतील की एचआयव्ही टेस्ट करून घेऊ शकतो. दुसरं म्हणजे बऱ्याचदा तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयांमध्ये एचआयव्हीची टेस्टिंग ही जी आहे ही फ्रीमध्ये मोफतरित्या उपलब्ध असते. तर कोणाला स्वतःचं स्टेटस जाणून घ्यायचं असेल तर ते आपण जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन टेस्ट करून घेऊ शकतो. हा, तर एचआयव्हीची तपासणी म्हणजे पॉइंट ऑफ केअर टेस्टिंग, जी आपली नॉर्मल किट असते, सगळ्यांना माहिती आहे, किटद्वारे टेस्टिंग होतं, त्याच्यात एक ब्लड ड्रॉप येतात आणि मग लाईननुसार होतं. ही बेसिक तपासणी, म्हणजे त्याच्यात जर आलं तर. पुढे त्याच्या आणखीन कन्फर्मेटरी डायग्नोसिस आहेत, ज्याच्यामध्ये वेस्टर्न ब्लॉट आणि आणखीन ऍडव्हान्स टेस्टिंग असतात, म्हणजे तो मेडिकल आणि म्हणजे डायग्नोस्टिक आणि क्लिनिकल विषय झाला. पण इन जनरल आपल्याला जर तपासणी करायची असेल तर मोस्टली पॉइंट ऑफ केअर टेस्टचा युज होतो, म्हणजे ज्या किट असतात, टेस्टिंग किट असतात, ज्या सगळ्यांनी बघितलेल्या आहेत, त्याद्वारे एचआयव्हीची प्रायमरी तपासणी केल्या जाते. तर मॅडम, जेव्हा एड्स त्या व्यक्तीला होतो तर कोणता धोका संभवू शकतो असं आपल्याला वाटतं? काय सांगाल मॅडम? हा, तर एड्समध्ये धोका म्हणजे जसं मी म्हटलं, अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, हे तर तीव्र उदाहरण झालं. पण मुख्य त्याला धोका का होतो, तर एचआयव्ही हा जो व्हायरस आहे तो आपल्या इम्युन सिस्टीमवर, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमतेवरच हल्ला करतो. म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन जाते, त्यामुळे आपल्याला वेगळे इन्फेक्शन्स वाढतात. अच्छा. म्हणजे वेगळ्या इन्फेक्शनचा धोका जास्त वाढतो, मनुष्य जास्त आजारी पडणार. म्हणजे साधं नॉर्मल सर्दी खोकला कोणाला होत असेल तर त्याची इम्युनिटी कमी झाल्यामुळे त्याचा सिव्हिअर फॉर्म होऊ शकतो, न्यूमोनिया होऊ शकतो. म्हणजे इन जनरल तुमची रोगप्रतिकारक क्षमताच हा व्हायरस कमी करतोय, त्यामुळे तुम्ही खूप जास्त आजारी पडता आहे आणि मग तो गंभीर स्वरूप धारण करतो आहे, असं एक ओव्हरऑल त्याचं उदाहरण असतं. बाकी त्याचे क्लिनिकल कॉम्प्लिकेशन्स आणि टर्मिनॉलॉजीज बऱ्याच वेगळ्या आहेत. आणखीन एक मुख्य लक्षण एचआयव्हीचं जे मी सांगायचं विसरली, ओरल थ्रश, म्हणजे आपल्या तोंडामध्ये असे पांढरे चट्टे येतात, खूप लोकांना येतात, जे फंगल इन्फेक्शन असू शकतं, त्याला कॅन्डिडियासिस म्हणतात. तशा केसेसना सुद्धा एचआयव्ही होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे जर लक्षण असेल तर तुमचे डॉक्टर नक्की तुम्हाला सांगतील की एकदा एचआयव्हीची तपासणी करून घेतली पाहिजे. अच्छा. तर मॅडम, हे तर आपण शरीरात कोणत्या प्रकारे याचे धोका संभवू शकतो, हे शरीरातील अवयवांना धोका संभवू शकतो का? हा, म्हणजे तसं तर हेड टू टो कुठल्याही अवयवावर परिणाम होऊ शकतो, पण मोस्ट कॉमनली न्यूमोनिया म्हणजे लंग्स बऱ्यापैकी अफेक्ट होतात. त्याच्यानंतर स्किन मॅनिफेस्टेशन सुद्धा असतात त्याचे. बरं, इतर एसटीडी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेसचा धोका सुद्धा असतो, कारण इन जनरल इम्युनिटी कमी झालेली असते. आणि यापेक्षाही जास्त काही एक स्पेसिफिक प्रकारचे स्पेशल कॅन्सर्स असतात, ज्याचा ज्याला म्हणजे उदाहरणार्थ कापोसिस सार्कोमा, अगेन मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे, तर त्याच्या डिटेलमध्ये नको जायला, पण काही कॅन्सर्सचा, न्यूमोनियाचा किंवा इव्हन ब्रेन इन्फेक्शनचा धोका याच्यामध्ये वाढलेला असतो पेशंटना. अच्छा. मॅडम, हे तर आपण सर्वसामान्य व्यक्तींसंदर्भात आता बोलतो आहोत, जसं कोणता धोका संभवतो एड्स झाल्यानंतर. पण जसं आपण बघतो की एखादी जर गर्भवती स्त्री असेल आणि तिला जर एड्स झाला असेल तर तिला काय धोका संभवू शकतो, किंवा बाळाला काही त्याचा धोका संभवतो का? हो,
तर मग गर्भवती मातेला जर HIV असेल हा. तर बाळाला मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन म्हणजे डिलिव्हरी दरम्यान बाळाकडे तो म्हणजे बाळाला सुद्धा संक्रमण होण्याचा धोका उद्भवतो. ह्याच्यासाठीच आपल्याकडे गव्हर्नमेंट जवळपासच्या ज्या ग्रामीण रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालय आहेत सगळ्या प्रेग्नंट वुमेनचं, सर्व गर्भवती स्त्रियांचं HIV टेस्टिंग कंपल्सरी केल्याच जातं. अच्छा. सो तुम्ही तुमच्या जेव्हा सरकारी रुग्णालयात जाल तिकडे पहिले टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट होते आणि ती तर स्टेटस माहिती असतं. दुसरं म्हणजे आता समजा ऑलरेडी एक ती गर्भवती महिला आहे आणि आता बाळाला मात्र आपल्याला होऊ द्यायचं नाहीये, तर त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक रेजिम असतं म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणतात, ART. ती ट्रीटमेंट तिला थ्रू आउट द प्रेग्नन्सी दिली जाते. बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला सुद्धा ट्रीटमेंट दिली जाते आणि ह्याद्वारे हे संक्रमण आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो, म्हणजे शक्यता आणखीन कमी होते. अच्छा. दुसरं म्हणजे ब्रेस्ट फीडिंग थ्रू सुद्धा काही प्रमाणात, म्हणजे फार कमी पर्सेंटेज आहे त्याचं, परंतु काही प्रमाणात ब्रेस्ट फिडिंगद्वारे सुद्धा हा व्हायरस संक्रमण होऊ शकतं आईकडून बाळाला. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग जर माता करत असेल तर तेव्हा त्या बाळाला सुद्धा ते प्रोफायलॅक्सिस जे म्हणतो म्हणजे पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस होऊ नये किंवा अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ही दिली जाते, ज्याद्वारे संक्रमणाचं प्रमाण कमी होतं. अच्छा. तर मॅडम या एड्समध्ये उपचाराची भूमिका नेमकी कशी आहे, काय सांगाल? उपचार अतिशय महत्वाचे आहेत. अँटी रेट्रोव्हायरल थेरपी ही जनरल टर्म वापरली जाते, ART. तर आपल्या जवळच्या रुग्णालयांमध्ये ICTC सेंटर्स असतात, इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर, जिकडे HIV ची तपासणी होते, काउन्सिलिंग सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं आणि ओव्हरऑल ट्रीटमेंट सपोर्ट दिला जातो. तुम्हाला कार्ड मिळतं आणि त्यानुसार फ्री ऑफ कॉस्ट हे मेडिसिन मिळतं. महत्वाची गोष्ट ही आहे की हे एकदा HIV झाल्यावर ती ART कंटिन्युअस सतत चालू ठेवणं आवश्यक आहे, योग्य वेळेस फॉलोअपसाठी जाणं आवश्यक आहे. जर हे दोन्ही गोष्टी केल्या तर बऱ्यापैकी आपण आजार नियंत्रणात ठेवू शकतो किंवा आजारापर्यंत जाणारच नाही, व्हायरल लोड कमी होईल, म्हणजे शरीरात व्हायरस अगदी मिनिमम राहील आणि नॉर्मल आयुष्य जगू शकाल, हे शक्य आहे. परंतु त्यासाठी योग्य उपचार, योग्य डॉक्टरकडून उपचार आणि सरकारमान्य केंद्रामधून उपचार हे घेणं आवश्यक आहे आणि फॉलोअप वेळेच्या वेळेस. तर मॅडम हा औषधोपचार केल्यानंतर ती व्यक्ती पूर्णतः ठीक होऊ शकते का? पूर्णतः ठीक होऊ शकते का हा ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण शरीरामध्ये व्हायरसचं प्रमाण तर असतंच, तर ते 100% एलिमिनेट नाही होत. अच्छा. व्हायरस म्हणजे आपल्या शरीरात तो व्हायरस राहणार शक्यतोवर, परंतु व्हायरल लोड नावाची एक संकल्पना आहे की तो व्हायरस किती प्रमाणात आहे. तर व्हायरल लोड आपण आटोक्यात ठेवू शकतो, म्हणजे कमी व्हायरस शरीरात असतील, सोप्या भाषेत सांगायचं राहिलं तर, आणि त्याद्वारे त्याचे परिणाम म्हणजे सिम्पटम्स तेवढे येणार नाही, लक्षणं तितक्या तीव्रतेने येणार नाही, रोगप्रतिकारक क्षमतेवर तितका परिणाम होणार नाही आणि त्यामुळे मग आजारी पडणार नाही. परंतु जर HIV संक्रमण झालेलं असेल तर त्यासाठी ART ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. अच्छा. म्हणजे पूर्णतः ठीक होऊ शकत नाही पण कंट्रोलमध्ये राहू शकतो. तर मॅडम हा जो एड्स आजार आहे हा महिलांमध्ये आपल्याला जास्ती दिसतो की पुरुषांमध्ये, या संदर्भात काय सांगाल? हा, तर एड्स होण्याची शक्यता महिला आणि पुरुष दोघांनाही सारखीच आहे. ठीक आहे, म्हणजे आपण अगदी नॅशनल स्टॅटिस्टिक्स जरी बघितले तरी रोगाचं जे प्रिव्हॅलन्स आहे ते पुरुषांमध्ये 0.26 आणि महिलांमध्ये 0.2 अशा पद्धतीचं काहीतरी आहे, जास्त नाही, म्हणजे सिमिलर दोन्ही पुरुष आणि स्त्रियांना सारख्याच प्रमाणात होण्याची शक्यता असते. परंतु महिलांना रिस्क जास्त असते. याचा अर्थ म्हणजे काय की जसं मी मगाशी म्हटलं की शारीरिक संबंधांमधून या रोगाचं संक्रमण होऊ शकतं, तर पुरुषाकडून महिलेला HIV ट्रान्समिशन होण्याची शक्यता जास्त असते. अच्छा. पण कम्पॅरेटिव्हली महिलेकडून पुरुषाला रोगाचं संक्रमण होत नाही. त्याचे वेगळे वेगळे बायोलॉजिकल रिझन्स आहेत, परंतु तर त्याच्यामुळे मुख्य बाब ही आहे की कोणालाही HIV होऊ शकतो, त्यात महिला आणि पुरुष असा भेद नाही. परंतु रिस्क जी आहे म्हणजे रिस्क ऑफ ट्रान्समिशन जी आपण म्हणतो ती काही अंशी, फार जास्त नाही पण काही अंशी महिलांमध्ये जास्त असते. अच्छा. वयाचं काही यात बंधन असतं का, म्हणजे याच वयात होतो असं? नाही, म्हणजे याच वयात होतं म्हणजे जसं मी म्हटलं की सगळ्यात कॉमन मोड ऑफ ट्रान्समिशन हे अडल्ट एज मध्ये असतं, त्यामुळे आपल्याला 15च्या पुढील लोकांमध्ये आढळून येतो. परंतु जसं मी म्हटलं की मातेकडून लहान मुलांना पण होऊ शकतो, तर असं बंधन नाहीये. पण मॅक्झिमम पेशंट्स जे आपले आयडेंटिफाय होतात, जे आपण शोधतो ते अडल्ट असतात, म्हणजे सज्ञान किंवा 15 वर्षापेक्षा वरील पेशंट्स असतात, त्यांना जास्त होऊ शकतो, कारण त्याचे 2-3 कारणं आहेत.
अगदी अगदी. एखाद्या व्यक्तीला जर एड्स झालेला असेल तर घरातील परिवारातील सदस्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, काय सांगा? पहिलं त्यातलं म्हणजे ज्या व्यक्तीला एड्स झाला आहे पार्टनर स्क्रीनिंग, म्हणजे त्याच्या जोडीदाराने, पुरुषाला म्हणजे नवऱ्याला झाला असेल तर पत्नीने, पत्नीला झाला असेल तर नवऱ्याने, ह्यांनी आपलं स्क्रीनिंग करून घेणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट ती, कारण म्हणजे आपण कारण डिस्कस केलंच आहे की जोडीदारांना एकमेकांथ्रू होऊ शकतो. जर ते रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे ती महिला प्रेग्नंट असेल किंवा प्रेग्नंट होणार असेल तर आपल्या मुलाला होऊ नये, होणाऱ्या बाळाला होऊ नये यासाठी ART घेणं आवश्यक आहे. बाकीच्या फॅमिलीला फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की म्हणजे जो HIV वाला व्यक्ती आहे एकतर त्याला काही असं वेगळं ट्रीट करण्याची गरज नाही आहे. त्याचं जर औषध व्यवस्थित घेत असेल तर तो योग्य आयुष्य जगू शकतो. फक्त काळजी एवढीच घ्यायची की त्यांना इन्फेक्शन म्हणजे फार आजारी पडता कामा नये, त्यासाठी लाईफस्टाईल चेंजेस. परंतु हे परिवाराने घ्यायची नाही, त्या व्यक्तीने स्वतः घ्यायची काळजी आहे. अच्छा. तर म्हणजे एवढंच आहे की आपल्या जोडीदाराची तपासणी करून घ्यावी, ही एक महत्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला HIV आहे असं कळलं किंवा जोडीदाराला HIV आहे असं कळलं तर स्वतःची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. अच्छा. तर मॅडम काही आजार जसं आपण बघतो की अनुवंशिक असतात, संसर्गजन्य असतात, तर हा जो एड्स आजार आहे हा किती टक्के अनुवंशिक म्हणूया किंवा संसर्गजन्य असं आहे का? अनुवांशिक नाही म्हणता येणार ह्याला, कारण म्हणजे आईकडून मुलाकडे ट्रान्समिशन होते, पण हा जेनेटिक म्हणजे जो आपण DNA रिलेटेड असतो, जसं आपण बाकीचे आजार म्हणतो की जे फॅमिलीमध्ये चालत असतात, तसा नाही आहे. हा संसर्गजन्य आजार नक्कीच आहे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतो तो, परंतु अनुवांशिक नाही. म्हणजे आईला HIV आहे म्हणून मुलाला होईलच, मग नातवाला होईल असं नाही होत. पण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्समिशन होऊ शकतं आणि मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन जे आपण म्हटलं ते तर होतच. नक्कीच. तर मॅडम जसं आपण बघतो की एड्स झाला की ती व्यक्ती घाबरते, तिची मानसिकता ढासळते, तर बरेचदा असे गैरसमज असतात की एड्स झालेल्या व्यक्तींसोबत हात मिळवला किंवा त्यांच्या सहवासात राहिलं तर हा आजार होतो. तर या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, हे नक्कीच गैरसमजातून निर्माण झालेले किंवा अज्ञानातून निर्माण झालेले गैरसमज आहे असं म्हणता येईल. एड्स झालेल्या व्यक्तीला हात मिळवण्यानी किंवा इव्हन मीठ मारली तरी, अगदी त्यांच्यासोबत जेवण केलं, एका पलंगावर बसलं, खुर्चीवर बसलं, सोबत प्रवास केला तर एड्स होत नाही किंवा HIV संक्रमण होत नाही. HIV संक्रमण हे बॉडी फ्लुइड्स एक्सचेंज म्हणून होतं, म्हणजे जसं मी म्हटलं की शारीरिक संबंधांमधून किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन मधून. तर ह्या गोष्टी म्हणजे इतर गोष्टींनी HIV होत नाही. तर HIV झालेली जी व्यक्ती असते ती आपल्यासारखं एक नॉर्मल जीवन, सामान्य जीवन जगू शकते त्यांनी ट्रीटमेंट घेतली तर. त्यामुळे त्यांच्याकडे असं फारसं वेगळ्या दृष्टीने बघायची गरज नाही आहे आणि मला वाटतं आता बऱ्यापैकी ह्या बाबतीत लोकांना माहिती मिळणं सुरू झालं आहे. अगदी अगदी. मॅडम आपण बघतो की काही आजारांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन जर हे केलं जातं तर यामुळे देखील हा एड्स आजार होऊ शकतो, हे कितपत खरं आहे? हो, HIVचं संक्रमण म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन मधून नक्कीच होऊ शकतं, परंतु आपले आता नॉर्म्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे नॉर्म्स आहेत ते बऱ्यापैकी स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे कोणालाही ब्लड ट्रान्सफ्युजनच्या आधी ते जे ब्लड आहे, डोनेटेड ब्लड आहे, त्याची स्ट्रिक्ट तपासणी केली जाते, त्याच्या स्क्रीनिंग टेस्ट असतात आणि त्यानंतरच हे ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. ह्याची जी टक्केवारी आहे ती आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन सेफ नक्कीच आहे. एक धोका असू शकतो पण तो बऱ्यापैकी कमी आहे, कारण आपण ज्या गाईडलाईन्स फॉलो केल्या जातात ब्लड ट्रान्सफ्युजनच्या आधी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, त्यामुळे त्यात पूर्ण काळजी घेतली जाते की HIV संक्रमित रक्त दुसऱ्या कोणाला चढवलं जाऊ नये. नक्कीच मॅडम. तर मॅडम एड्सची आजची नेमकी स्थिती काय आहे या संदर्भात काय सांगाल आपण? तर आजची स्थिती म्हणजे एक रिसेंट रिपोर्ट पब्लिश झाला होता 2023 मध्ये, ज्यात त्यांनी भारताची स्थिती सांगितली होती. तर पहिली गोष्ट, भारताने कमिटमेंट दिलेली आहे की आपल्याला HIV एड्स ऍज अ पब्लिक हेल्थ थ्रेट 2030 पर्यंत त्याचा एंड करायचा आहे किंवा नायनाट करायचा. म्हणजे 2030 पर्यंत इतक्या कमी लोकांना HIVची बाधा झाली असली पाहिजे की आपल्याला त्याविषयी बोलण्याची पण गरज नाही, म्हणजे आपल्याला पेशंट लोड कमी करायचा आहे किंवा पब्लिक हेल्थ म्हणून एक प्रॉब्लेम राहणार नाही, ह्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. दुसरं म्हणजे आपला एक ऑलरेडी प्रोग्राम सरकारचा नॅशनल एड्स अँड STI कंट्रोल प्रोग्राम नावाचा हेल्थ प्रोग्राम चालू आहे, ज्या अंतर्गत याला ट्रीटमेंट दिली जाते. अच्छा. सध्याच्या परिस्थितीला जवळपास 25 लाख लोक आहेत देशभरात ज्यांना HIV आहे, म्हणजे डायग्नोस्ड HIV आहे. आणि नवीन इन्फेक्शन्स जे डायग्नोस होतात त्या वर्षभरात जवळपास 66 ते 67 हजार लोकांना HIVचं नवीन डायग्नोसिस होतं. अच्छा. ही सध्या परिस्थिती आहे, परंतु ह्यात आनंदाची बातमी ही आहे की 2010च्या तुलनेमध्ये आता 2025 मध्ये म्हणजे गेल्या 15 वर्षात
44% HIV संक्रमण कमी झालंय किंवा HIV लोड कमी झालं आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे स्टॅटिस्टिक्स त्यांनी पब्लिश केले आहेत. अच्छा. तर हे नक्कीच सांगता येईल की बऱ्यापैकी जनजागृतीमुळे आता हळूहळू का होईना रोगाचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय आपल्याला. अच्छा, नक्कीच मॅडम. तर मॅडम, एड्स विरोधी अभियानासंदर्भात आपण काय सांगाल? एड्स विरोधी अभियान हे एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे, कारण त्याद्वारे सगळ्यांमध्ये जनजागृती होतेच. आणि दुसरं म्हणजे त्या लोकांचे म्हणजे HIV संक्रमितांचे चॅलेंजेस काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी आपण ऍज अ सिस्टीम किंवा ऍज अ कम्युनिटी, एक समाज म्हणून काय करू शकतो, यासाठी खूप चांगलं इनिशिएटिव्ह हे आहे. आणि असंच इनिशिएटिव्ह घेता येतं. जसं 44% कमी झालं आतापर्यंत, मला वाटतं 100% पर्यंत सुद्धा आपण पोहोचू आणि काही दिवसांनी या रोगाचा पूर्णपणे नायनाट होऊन जाईल, संक्रमण कमी होईल, हा माझा नक्कीच विश्वास आहे. अगदी अगदी. मॅडम, या अभियानासंदर्भात तर आपण सांगितलं, पण सामान्य व्यक्तींनी किंवा आज आपण समाजात राहतो आहोत, तर कशी जनजागृती करावी असं आपल्याला वाटतं? सगळ्यात पहिले तर मला असं वाटतं की व्हॉलंटरी नो युअर स्टेटस, म्हणजे माझं HIV स्टेटस काय आहे. तुम्ही हाय रिस्क ग्रुपमध्ये जरी नसलात तरी HIV स्क्रीनिंग करण्यात काहीच वावगं नाही आहे. तर नक्कीच स्वतःचं HIV स्क्रीनिंग तुम्हाला जर वाटलं, जवळच्या सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी जर सांगितलं, तर HIV स्क्रीनिंग करून घेण्यात काही हरकत नाही. हाय रिस्क ग्रुप दुसरा असतो हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, त्यांच्यामध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी माहिती असतं किंवा स्क्रीनिंग होतं. पण जे हाय रिस्क आहेत, म्हणजे ज्यांना HIV होण्याची शक्यता जास्त आहे, मला वाटतं त्यांनी फोकस करायला पाहिजे स्वतःच्या स्क्रीनिंगवर. बाकी जनसामान्यांनी फार घाबरण्याची गरज नाही आहे. फक्त कुठले हाय रिस्क बिहेवियर आहे जे आपण टाळायला पाहिजे, ज्याद्वारे HIV होणारच नाही, ही काळजी मात्र सर्वांनी घेणं आवश्यक आहे. तर मॅडम, जसं आपण बघतो की कोणताही आजार झाला तर औषधोपचारासोबत आहाराची भूमिका फार महत्वाची असते. या आजारात आहाराची भूमिका कशी आहे, काय बरं सांगाल? ओव्हरऑलच मी जसं म्हटलं, वेट लॉस फार मोठ्या प्रमाणात होतं, वजन खूप कमी होतं, प्रोटीन डेफिशियन्सी बऱ्यापैकी आढळून येते. पण असं स्पेसिफिक हे घेतलं पाहिजे किंवा ते खाल्लं नाही पाहिजे असं काही नाहीये. एक संतुलित नॉर्मल आहार जो आपण घेतो तो आहार घेतला तर योग्य राहील. त्यात बाकी असे स्पेसिफिक काही न्यूट्रिशनल गाईडलाईन्स इतक्या मेजर नाही आहेत. संतुलित आहार ज्यामध्ये कर्बोदक, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स अशा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, फळं आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, पाणी भरपूर पिलं जातं, हे सगळे जनरल गाईडलाईन्स जे आपण फॉलो करतो त्याच HIV रुग्णांनी सुद्धा फॉलो करायला हव्यात संतुलित आहाराच्या. नक्कीच मॅडम. मॅडम, एखादा दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या दिवसाची एखादी थीम असते आणि वर्षभर ते काम सुरू असतं, तर या वर्षाची 2025ची एड्स दिनाची थीम काय आहे? या वर्षीची 2025ची जी थीम आहे ती आहे ओव्हरकमिंग डिस्रप्शन अँड ओव्हरकमिंग एड्स रिस्पॉन्स. म्हणजे काय? डिस्रप्शन म्हणजे जसं मी म्हटलं की आपल्याकडे फ्रीमध्ये टेस्टिंग होते, फ्रीमध्ये औषधं मिळत आहेत. ही सगळी एक सप्लाय चेन मॅनेजमेंट सिस्टीम असते. कुठून तरी औषधं येतात, त्याचा सप्लाय होतो. हेल्थ केअर, आपले जे डॉक्टर्स आहेत, हेल्थ केअर प्रोव्हायडर्स आहेत, इतर आरोग्य कर्मचारी आहेत, ते आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. तर कधी कधी या सप्लाय चेनमध्ये काही तुटवडा निर्माण होऊ शकतो, कुठले तरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे आपल्याला जर कोणालाही सर्व्हिस डिलिव्हरी द्यायची आहे, आरोग्य सुविधा पोहोचवायच्या आहे, तर त्यामध्ये जे व्यत्यय येतील त्याच्यावर मात करून HIVची ट्रीटमेंट आपल्याला बरोबर रुग्णांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ही या वर्षीची HIVची थीम आहे. आज आपण बघतो आहोत की आज लग्न जमवताना देखील काही टेस्ट केल्या जातात, त्याच एड्सची टेस्ट केल्या जाते. तर काय महत्व असेल बरं याचं? जसं मी म्हटलं की सगळ्यात कॉमन मोड ऑफ ट्रान्समिशन जो आहे HIVचा, तो शारीरिक संबंधांमधून होतो. त्यामुळे जर खरोखर लग्न जुळवण्यापूर्वी HIVची टेस्ट केली जात असेल तर ही अत्यंत एक प्रशंसनीय गोष्ट आहे. आणि ती जर केली तर आपलं आणि आपल्या पार्टनरचं स्टेटस, जोडीदाराचं स्टेटस माहिती असलं तर एक पहिली आपण रिस्क कमी करतोय की मला HIV होणार नाही. अगदी अगदी. तर हे जर होत असेल, हे फॉलो केलं जात असेल तर अतिशय स्तुत्य गोष्ट आहे ही आणि ते नक्कीच करायला पाहिजे. दुसरं म्हणजे अवॉइड हाय रिस्क बिहेवियर. हाय रिस्क बिहेवियर म्हणजे काय की असुरक्षित शारीरिक संबंध किंवा शेअर्ड निडल्स, म्हणजे जे आपले अंमली पदार्थ सेवन करणारे लोक असतात, म्हणजे जे हाताच्या शिरां थ्रू, नसे थ्रू इंजेक्शननी अंमली पदार्थांचं सेवन करतात आणि त्या निडल्स शेअर करतात. ह्या गोष्टींद्वारे HIV संक्रमण फार वाढतं. त्यामुळे ह्या गोष्टी शक्यतोवर टाळाव्या. शारीरिक संबंध जर प्रस्थापित करायचे झाले तर बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे कॉन्डम्स झालं किंवा इतर डायफ्रॅम आहे किंवा जे बेसिकली हे आहेत ज्यांनी बॉडी फ्लुइड्सचं एक्सचेंज प्रिव्हेंट होईल, ह्या गोष्टी वापरणं आवश्यक आहे. या 2-3 गोष्टी केल्या तर नक्कीच
HIV संक्रमण आपल्याला होणार नाही. आपण स्वतःचा बचाव नक्कीच करू शकतो. मॅडम, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? हा एक आजार जरी असला तरी बऱ्यापैकी औषधं आले आहेत. त्यामुळे HIV ची व्यक्ती ही एक नॉर्मल जीवन जगू शकते. त्यामुळे अगदी. त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज नाही. पण त्याच वेळी HIV आपल्याला होऊ नये म्हणून आपली काळजी आपण स्वतःच घ्यायची आहे आणि हाय रिस्क बिहेवियर टाळायचे आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं. आणि हा आजार होऊ नये यासाठी जर काळजी घेतली तर नक्कीच या आजारापासून आपण दूर राहू. आणि 2-3 कारणं तर आपण सांगितलीच आहेत. तर मॅडम, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि एड्स याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली. बऱ्याच श्रोत्यांचे गैरसमज देखील यापासून दूर झाले असतील. तर आकाशवाणीत आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.